श्री स्वामी समर्थ. उद्या रविवारी 5 एप्रिलला संकष्टी चतुर्थी आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची आराधना, पूजा, व्रत, उपवास केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुखसौभाग्यामध्ये वाढ होते. आपल्या घरामध्ये येणाऱ्या अडचणी, दुःखे, समस्या नष्ट होतात. रखडलेली, अडकलेली कामे मार्गी लागतात. श्री गणेशाला विघ्नहर्ता मंगलमूर्ती असे म्हटलेले आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पृथ्वीवरील गणेश तत्व हे जागृत स्वरूपामध्ये आणि जास्त प्रमाणामध्ये कार्यशील असते. म्हणून उद्या रविवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या मुलांच्या विकासासाठी, मुलांना अलौकिक बुद्धिमत्ता प्राप्त व्हावी, मुलांच्या जीवनातील अडचणी संपाव्यात म्हणून आपल्याला काही उपाय करायचे आहेत. त्याचप्रमाणे आपल्या घरातील दारिद्र्य, गरिबी नष्ट व्हावी आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड वास राहावा, तर यासाठी सुद्धा आपल्याला काही उपाय करायचे आहेत. कोणकोणते उपाय आपण करू शकतो याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक आणि हाईप नक्की करा. संकष्टी चतुर्थीचा दिवस हा अत्यंत खास असतो. या दिवशी बऱ्याच महिला व्रत करतात, उपवास करतात आणि खास करून आपण आपल्या मुलांसाठी या दिवशी काही उपायसुद्धा करू शकतो. या दिवशी गणपती बाप्पांची आपल्याला पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल, दुर्वा अर्पण करायचे आहेत. त्यांना आपल्याला पंचामृताने स्नान घालायचं आहे, म्हणजे विधिवत अभिषेक करायचा आहे आणि गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. तसेच आपण अभिषेक केलेले जे तीर्थ आहे तर यातील थोडे तीर्थ आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे. अगदी चमच्याभर तीर्थ जरी आपण आपल्या मुलांना प्यायला दिलं तरी सुद्धा आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये सुधारणा होते. आपल्या मुलांच्या जीवनामध्ये जर काही अडचणी असतील तर त्या नष्ट होतात. गणपती बाप्पांकडे आपल्याला आपल्या मुलांसाठी प्रार्थना सुद्धा या दिवशी करायची आहे. त्याचप्रमाणे गणपती अथर्व शीर्ष हे आवर्जून म्हणायचं आहे आणि आपल्याला मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, तर हा मंत्र 121 वेळेला म्हणायचा आहे. अत्यंत प्रभावी असा हा मंत्र आहे, त्यामुळे हा मंत्र आपल्याला आवर्जून 121 वेळेला म्हणायचा आहे आणि मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायची आहे. त्याचप्रमाणे आपण हिरव्या मुगाचा सुद्धा एक जबरदस्त उपाय करू शकतो. यासाठी आपल्याला अख्खे 21 हिरवे मूग घ्यायचे आहेत. आपण घरी हा उपाय करू शकतो किंवा मंदिरामध्ये जाऊन करू शकतो. आता हे जे आपण 21 हिरवे मूग घेतलेले आहेत तर त्यातील आपल्याला एक मूग गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचा आहे आणि ओम गण गणपते नमः हे म्हणायचं आहे. दुसरा मूग अर्पण करायचा, ओम गण गणपते नमः म्हणायचं. तर अशा प्रकारे हे 21 मूग आपल्याला अर्पण करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला गणपती स्तोत्र जे आहे तर ते सुद्धा म्हणायचं आहे आणि आपल्या मुलांच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात, आपल्या मुलांची प्रगती व्हावी, त्यांची शिक्षणामध्ये प्रगती व्हावी किंवा नोकरी व्यवसायामध्ये त्यांना यश मिळावे म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे. हिरवे मूग जे आहेत तर ते बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात आणि बुधाच्या प्रभावाने आपल्या मुलांना अलौकिक बुद्धिमत्ता आणि आकर्षक व्यक्तिमत्वाची प्राप्ती होत असते. त्यामुळे आपण या दिवशी 21 हिरवे मूग हे जर आपल्या मुलांसाठी गणपती बाप्पांना अर्पण केले तर आपल्या मुलांच्या जीवनातील अडचणी गणपती बाप्पांच्या कृपेने नष्ट होत असतात. तसेच आपण या दिवशी 21 मोदक किंवा 21 गुळाचे खडे हे जर गणपती बाप्पांना अर्पण केले तरी सुद्धा आपल्या मुलांच्या जीवनातील समस्या ह्या नष्ट होत असतात. हे मूग जर आपण घरी अर्पण केले तर हे मूग दुसऱ्या दिवशी भातामध्ये किंवा आमटीमध्ये टाकायचे आहेत आणि तो भात आपल्या मुलांना खायला द्यायचा आहे. आपण स्वतः सुद्धा खायचा आहे. तसेच 21 दुर्वांचा उपाय आपण आपल्या मुलांसाठी करू शकतो. खास करून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी 21 दुर्वांचा उपाय हा आवर्जून करायचा आहे. 21 दुर्वा यासाठी घ्यायच्या आहेत. दुर्वा ह्या व्यवस्थित आणि हिरव्या असलेल्या घ्यायच्या आहेत, सुकलेल्या वाळलेल्या दुर्वा घ्यायच्या नाहीत. त्याचप्रमाणे ह्या 21 दुर्वा घेऊन आपल्याला गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे. मंदिरामध्ये जाऊन उपाय करणे शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊन करायचं आहे, घरी करणे शक्य असेल तर घरी करायचं आहे. आता हे 21 दुर्वा घेतल्यानंतर आपल्याला एक दुर्वा हातामध्ये घ्यायची आहे. उजव्या हातामध्ये ती दुर्वा घेऊन आपल्याला गणपती स्तोत्र म्हणायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या चरणी किंवा गणपती बाप्पांच्या मस्तकावरती आपल्याला ही दुर्वा अर्पण करायची आहे. त्यानंतर आपली जी इच्छा आहे तर ती बाप्पांना सांगायची आहे आणि दुसरी दुर्वा घ्यायची. पुन्हा आपल्याला
गणपती स्तोत्र म्हणायचं, ती अर्पण करायची, तिसरी घ्यायची. तर अशा प्रकारे 21 दुर्वा घेऊन प्रत्येक दुर्वा घेतल्यानंतर गणपती स्तोत्र म्हणून गणपतीला ते अर्पण करायचे आहेत आणि आपली जी इच्छा आहे तर ती इच्छा बोलायची आहे की माझ्या मुलाला शिक्षणामध्ये चांगले मार्क्स मिळू द्या किंवा नोकरीमध्ये त्याची प्रगती होऊ द्या, नोकरीमध्ये प्रमोशन मिळू द्या. आणि यानंतर आपल्याला 108 वेळेला गणपती बाप्पाचा जो मंत्र येतो तर तो सुद्धा म्हणायचा आहे. तर असा हा 21 दुर्वांचा उपाय सुद्धा आपण आपल्या मुलांसाठी करू शकतो. हा उपाय केल्यामुळे सुद्धा गणपती बाप्पांच्या कृपेने मुलांच्या जीवनातील ज्या समस्या आहेत तर त्या नष्ट होत असतात. तसेच आपल्या जीवनामध्ये जर काही आर्थिक समस्या असतील, पैशासंबंधीच्या अडचणी असतील, काही केल्या घरामध्ये पैसा येत नाही किंवा आलेला पैसा टिकत नाही, तर मग आपल्याला काय करायचं आहे तर एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. यासाठी आपल्याला 11 तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला हळदी कुंकवाने रंगीत करून घ्यायचे आहेत आणि हा उपाय आपल्याला शक्यतो मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे. हे जे तांदूळ आहेत तर ते हळदी कुंकवाने रंगीत करून घेतल्यानंतर मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. बाप्पांना आपल्याला दुर्वा, जास्वंदीचं फुलं अर्पण करायचं आहे, गुळ खोबऱ्याचा किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपण जे 11 तांदूळ घेतलेले आहेत तर त्यातील एक तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्याला इदम अक्षतम ओम गण गणपते नमः तर असं म्हणून हा तांदूळ बाप्पांच्या चरणी अर्पण करायचा आहे. दुसरा तांदूळ घ्यायचा, इदम अक्षतम ओम गण गणपते नमः म्हणायचं, तो सुद्धा अर्पण करायचा. तर अशा प्रकारे 11 तांदूळ आपल्याला इदम अक्षतम ओम गण गणपते नमः असे 11 वेळेला म्हणून गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत. त्यानंतर बाप्पांना नमस्कार करायचा आहे आणि आपली जी पैशासंबंधीची समस्या आहे तर ती बाप्पांना सांगायची आहे. जर आपण मंदिरामध्ये जाऊन हा उपाय केला तर घरी परत येताना आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरातून 5, 7 किंवा 11 तांदूळ आणायचे आहेत आणि लाल कापडामध्ये बांधून ते तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत. जर आपण घरीच हे तांदूळ अर्पण केले तर आपण जे 11 तांदूळ अर्पण केलेले आहेत तर ते 11 तांदूळ किंवा त्यापैकी 5 तांदूळ हे लाल कापडामध्ये बांधून आपल्याला दुसऱ्या दिवशी तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत. घरामध्ये पैसा टिकत नसेल, काही केले आपल्या घराची प्रगती होत नसेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीसमोर आपल्याला एक लाल रंगाचं कापड ठेवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला एक हळकुंड ठेवून ते त्या कापडामध्ये बांधायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या चरणाजवळ आपल्याला ही पोटली ठेवायची आहे. गणपती बाप्पांचं स्मरण करून त्यांना प्रार्थना करायची आहे. ह्या पोटलीला हळदी कुंकू अक्षता फूल आपल्याला अर्पण करायचं आहे आणि यानंतर ही पोटली जी आहे तर ती तिजोरीमध्ये ठेवायची आहे. यामुळे आपल्या घरातील ज्या पैशासंबंधीच्या अडचणी आहेत तर त्या बाप्पांच्या कृपेने नष्ट होत असतात.